आयुरा. ह्याला काय झालं? माधवीने घाबरून विचारलं. ते ऐकून घरातले सर्वच जण बाहेर आले. आयुषने समीरला बसायला सांगितलं. निधी, पाणी घेऊन ये. निधी आधीच घाबरली होती. ती पाणी आणायला सांगताच धावतच पाणी आणायला गेली. समीरने पाणी पिल्यावर तोंडाला झोंबलं. तिथे लागलं होतं. आयुष, हळद दे मला थोडी, समीर म्हणाला. तशी आयुषच्या आधीच निधी घरातून हळदीचा डबा घेऊन आली. डबा उघडून तिने हळद हातावर घेऊन ती समीरच्या ओठावर लावली. आतल्या साईडलाही लागलं होतं, पण ती कशी लावणार तिला माहीतही नव्हतं. म्हणून समीरने आपल्या हातात तिच्या हाताच्या तळव्यावरची थोडी हळद घेतली. समीरचा स्पर्श तिला शहारून गेला. त्याच्या बोटांनी तिच्या पोटात गुदगुदल्या झाल्या. ही भावना वेगळीच होती. त्याने तोंड उघडताच आत किती लागलं ते निधीने बघितलं. तुम्हाला खूप लागलंय? निधी थोडं वाकून त्याच्या तोंडात बघत म्हणाले. समीरने अलगद हाताने हळद आतल्या बाजूला लावली. ती इतकी झोंबली जोरात की समीरने डोळे घट्ट मिटून घेतले. जसं झोंबणं कमी झालं तसं त्याने डोळे उघडले तर निधीच्या डोळ्यात पाणी होतं. तिला खोटं हसून दाखवत समीर म्हणाला, ए वेडाबाई, तू का रडतेस? नाही, असंच, निधी म्हणाली. आयुष, समजा बाबा तुझ्या बहिणीला, छोट्या छोट्या गोष्टीला रडत राहते, समीर म्हणाला. तसा आयुष हसला. हे बघ, तू जर तिला चांगला समजावू शकलास तर तू जिंकलास, आयुष म्हणाला, जसं काही त्याला मोठा टास्कच दिला होता. गप्प बस दोघंही. किती लागलंय बघा तुम्हाला, तेही माझ्यामुळे. मग रडू नाही तर काय करू, निधी म्हणाली. ती तर आई, बाबा, अवनीला सगळ्यांनाच विसरून गेली होती. निधी समीरच्या एकदम पायाजवळ बसली होती. हो, बरोबर आहे तुझं, रड तू, समीर तिच्याकडे बघून असंच म्हणाला. निधीने समीरच्या पायावर एक फटका दिला, कारण तो तिला चिडवत होता, माहिती होतं तिला. जा बाबा तुम्ही, मला काहीच बोलायचं नाही तुमच्यासोबत, ती समीरला लटक राग दाखवत म्हणाली. अवनी डोळ्यांनीच खुणवत निधीची मज्जा घेत होती, तर निधी लाजत होती. बाबा आणि अवनी गप्प होते. त्याला मध्येच हाताने चापट देत होती, त्याच्या पायावर हात ठेवत होती. निधीचं वागणं बघून माधवीच्या डोक्याला आठ्या पडत होत्या. आपली जवान मुलगी अशी आपल्यासमोरच एका मुलाच्या इतकं जवळ बसते. त्या आधी काही बोलल्या नाही. सर्व समजून घ्यायचं होतं त्यांना. निधी, आई बघते तुला, तू समीरच्या जवळ बसलीस म्हणून. आयुषचं लक्ष गेला तसं त्याने निधीला सावध केलं, हळूच कानात सांगून. तिने एकदा बघितलं तर खरंच ती खूप जवळ बसली होती समीरच्या. निधी स्वतःला समीर जवळ बघून थोडी गडबडलीच. भीतीसुद्धा वाटली. आई बाबा काय म्हणतील याची. ती पूर्ण विसरून गेली होती, आपण कुठे आहोत, काय करतोय. समोरच सर्व असताना समीरच्या किती जवळ जाऊन बसलोय आपण. तिला त्या क्षणी काळजी होती ती फक्त आणि फक्त समीरला किती लागलं, कुठे लागलं ह्याची. तो आपल्यासाठी जखमी झाला ह्यासाठी तिला वाईट वाटत होतं. पण नंतर ती समीरपासून लगेच बाजूला झाली. समीर, तू माझ्या बेडरूममध्ये चल, कपडे देतो तुला, बदलून घे, निधी बघेल काय ते, आयुष म्हणाला. नाही, मी आधीच एक वेळा चुकलो तिला एकटीला सोडून, आता तिच्यासोबत सतत उभा राहणार, समीर आयुषला हळूच कानात म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून आयुषला खरंच बरं वाटलं. त्याला हेच अपेक्षित होतं समीरकडून.
निधीने एका चांगल्या माणसावर प्रेम केलं आहे याची त्याला खात्री होती, जो तिला कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवू शकतो. निधी, काय झालं सांगशील? आईने तिला विचारलं. आई, माझा कंपनीचा बॉस मला खूप त्रास द्यायचा, म्हणत निधीने सर्वांनाच पहिल्यापासून सर्व सांगितलं. निधी, एवढं झालं आणि तू आत्ता घरी सांगतेस? आई ओरडलीच तिच्यावर. तिला काळजीही वाटली निधीची. आई, मी आयुष दादाला सांगितलं होतं, समीरलाही माहीत होतं, पण कॉल केल्यावर ते दोघंही हजर झाले. निधीने आईला बघत सांगितलं. सगळं ठीक होतं, पण निधीचं असं समीरच्या एवढ्या जवळ येणं आणि त्याला ह्या सगळ्याची माहिती देणं, माधवीला हे सगळं खटकलं होतं. काहीतरी दोघांमध्ये आहे जे तिला जाणवत होतं. माधवी आता विचारणार नव्हती, पण निधी एकटी असताना नक्कीच विचारणार होती ती. जा, आईसोबत जाऊन कपडे बदलून ये, माधवीने समीरला सांगितलं. तसा समीर आत गेला आयुषसोबत. निधी पाठोपाठ त्यांच्यासोबत आत गेली. आयुष, मला वाटतं मला पाठीत लागलंय, चेक कर एकदा, समीर आयुषच्या बेडरूममध्ये आल्या आल्या म्हणाला. तसे निधी लगेच समीरजवळ आले. बघू, जणू तिला बघायची घाईच झाली होती जास्त. हां समीर, तिला दाखव, त्यानिमित्ताने तिचे डोळे तरी तृप्त होऊ दे. आयुष तिला टोमणा मारत होता. दादा, मी काळजीने म्हणाली. निधीला शरम येत होती. त्यात हा आयुष तिला असं चिडवत होता उगाचच. समीरने आपलं शर्ट पूर्ण काढलं, तसं निधीचं तोंड उघडच राहिलं. तिचे डोळे त्याच्यावरून हलतच नव्हते. निधी, तोंड जा आणि त्याला कुठे लागलं ते बघ, आधी चेक कर, आयुषने एक टपली तिच्या डोक्यात मारत सांगितलं. तशी निधी एकदम हुशारली. तिने त्याला कुठे लागलं ते बघितलं तर एका ठिकाणी मोठा काळा डाग झाला होता, पाठीवर दिसत होता. निधीने त्यावर हात फिरवला तसा समीर एकदम दचकला. एकतर त्याला दुखत होतं आणि निधीच्या हाताचा स्पर्श त्याला जास्तच अस्वस्थ करत होता. अंगात एक वेगळीच लहर दौडत होती. निधी, त्याला हा ऑइंटमेंट लाव, त्याला आराम वाटेल, तो काळा स्पॉट पण लवकर निघून जाईल बघ. आयुषने एक ऑइंटमेंट निधीच्या हातात दिली आणि ती लावायला सांगितली. निधीनेही लगेच घेतली आणि ती लावली. तिला लावताना भीती वाटत होती, दुखलं तर त्याला. ती हलक्या हाताने घाबरत घाबरत लावत होती. आयुष मुद्दाम वॉशरूममध्ये निघून गेला. छान बॉडी बनवली आहे, निधी एक आवंडा गिळत म्हणालीच. ती पूल लट्टू झाली होती त्याच्यावर. त्यांच्यात असलेला हा एकांत दोघांना जास्तच रोमॅन्टिक बनवत होता. समीर निधीकडे वळला तसे निधीचे गाल तर झरझर लाल झाले. त्याला असं एकदम आपल्यासमोर शर्टलेस बघून ती गडबडली होती. निधी, तुझं लाजून झालं असेल तर माझ्या इथे लावून दे, त्याने छातीवर हात टाकवत सांगितले. तुम्हीच लावा ना, निधीने लाजून सांगितलं, कारण तिला खरंच खूपच लाज वाटत होते त्याच्या छातीला हात लावायला. तिच्या हातातून ऑइंटमेंट घेताना त्याची 2 बोटं तिच्या हाताला लागली. तसा एक विजेचा झटका लागावा तशी एक लहर तिच्या अंगातून धावली. ती शहारली. ऑइंटमेंट लावून झाली तसा समीर उठून उभा राहिला. निधी जणू त्याला पुतळा बनून बघतच राहिली. निधी, मी तुझी मनापासून माफी मागतोय, मी खरंच चुकीचा वागलो. यापुढे तुला कधीच एकटं टाकणार नाही, मला माफ करशील ना? समीरने तिच्या एकदम समोर उभं राहून विचारलं होतं.
मी नाही माफ करणार. निधीला आपले अश्रू थांबवता आलेच नाही. ओके, तू जी शिक्षा देशील ती मला मंजूर आहे. मी खूप चुकीचा वागलो. तुला जो त्रास झाला त्यासाठी मी जबाबदार आहे. मला माफ कर, समीर म्हणाला. पुढे होऊन त्याने आपलं एक बोट पुढे करून अलगद निधीच्या डोळ्यातून येणारे अश्रू त्याने आपल्या हाताने पुसले. काय शिक्षा देणार आहेस? निधीच्या डोळ्यात बघत समीरने विचारलं. खूपच मॅग्नेटिक आवाजात विचारलं होतं त्याने ते. निधीच्या अंगावर एकदम लव उभी राहिली. ठरवून सांगेन, मला वेळ हवा आहे, निधीने विचार करून सांगितलं. आयुष आता किती वेळ बाथरूममध्ये थांबणार ना. तो शेवटी बाथरूममधून बाहेर आला. बाथरूमचा आवाज आला तसे दोघेही लगेच बाजूला झाले. निधी घाईघाई करत गडबडीत बाहेर निघून गेली. आयुषने समीरला आपलं शर्ट दिलं. समीर, हे घेऊन जा, लाव ते, बरं वाटेल. ते ऑइंटमेंट समीरलाच देत आयुष म्हणाला. दोघेही बाहेर आले. अवनीने सर्वांना नाश्ता बनवला. बाहेर आले तसेच सर्वच खायला बसले. घरी माहीत नसेल ना, माधवीने समीरला विचारलं. नाही, मी कामावरून डायरेक्ट इकडेच आलो. निधीने कॉल केला होता रडत. मग काय, दुसरं काही सुचणार का मला? मी रागातच आलो गाडी घेऊन, समीर बोलला. आमची निधी आवडते का तुला? माधवीने समीरला डायरेक्ट विचारूनच टाकलं, कारण मनात तरी किती ठेवणार ना ते असं बाहेर आलंच शेवटी. हो, समीर म्हणाला आणि हसला निधीकडे बघून. निधी काहीच बोलली नाही. तिच्या पोटात वेगळंच काहीतरी होत होतं. तिला लाजेसोबत अजून काहीतरी जाणवत होतं. सगळ्यांच्या नजरा अगदी तिच्यावरच होत्या. तिला आता कुठेतरी पळून जायला मन करत होतं. ती तिथून निघण्यासाठी पटकन किचनमध्ये जातच होती की अवनीने तिला हाताला धरून थांबवलं. निधी, तुझं काय म्हणणं आहे ते पण आईंना सांग, नाहीतर त्यांना चुकीचं वाटेल. तुलाही आवडतात का समीर भाऊ? अवनीने विचारलं. वहिनी, निधीला आधीच लाजायला होत होतं आणि त्यात ही वहिनी तिला परेशान करत होती. तिला तिथून जायचं होतं खरं तर. निधी, तुला काय वाटतं समीर भाऊंविषयी तेही सांग, अवनी डोळे मोठे करत म्हणाली. हीच योग्य वेळ होती, नाहीतर परत वेळ बघत राहावी लागणार होती. म्हणून तिला अवनीने खुणावलं. ही वेळ लाजत बसायची नव्हती. हो, मलाही ते आवडतात, मीच त्यांना विचारलं. निधीने सांगितलं त्याचे सगळे शॉक झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. इकडे आदिराज मात्र मनातून फारच चरफडत होता. त्याचा पाय मोडल्याने तो स्वतः काहीच करू शकत नव्हता. डॉक्टरकडे जाऊन त्याला पायाला प्लॅस्टर करून घ्यावं लागलं होतं. बॉडीगार्डला सांगितलं असतं तर त्याची हड्डी पसली एक केली असती त्याने, पण तो स्वतःचाच अपमान झाला असता. स्वतःला झेपलं नाही म्हणून बॉडीगार्डला बोलावलं म्हणून. तो स्वतःही शिकला होता मार्शल आर्ट, पण ट्रेनिंग पूर्ण केलं नव्हतं. त्यामुळे त्याला जम्प टेक्निक येत नव्हती. ट्रेनिंग पूर्ण नाही केलं ह्याचा त्याला आत्ता पश्चाताप वाटत होता. आजचा दिवस तरी त्याला हॉस्पिटलमध्ये काढावा लागणार होता. त्यामुळेच तो समीरला अजूनच मनातून शिव्या घालत होता. त्याचा राग करत होता. त्याचा बदला घ्यायची भावना मनात रुजली होती. तो फक्त इथून बाहेर पडू दे. त्याला नाही नरक दाखवला तर बघ, तो मनाशी विचार पक्का करत होता. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका.
तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब